शिवसाईद्वारे शक्य इंजिनियर, फार्मासिस्ट, ॲग्रिकल्चर ऑफिसर, BSc नर्सिंग होण्याचं स्वप्न MHT CET 2025च्या संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा, शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा. संपर्क 8390 3545 55 आणि 8208 1082. चौदा महिन्यात 82 बालविवाह रोखण्यात जिल्हा प्रशासनाला यश. बालविवाह केलेल्या 7 प्रकरणामध्ये 16 जणांवरती गुन्हा दाखल. बालविवाह संदर्भात शासनाच्या विविध विभागाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. मात्र तरी देखील अजूनही बालविवाहाच्या घटना समाजामध्ये राजरोस घडत असल्याचं समोर येत आहे. हेच बालविवाह रोखण्यासाठी बुलढाणा जिल्हा प्रशासन गेल्या वर्षभरापासून ॲक्शन मोडवरती असल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात गेल्या 14 महिन्यात 88 बालविवाह रोखण्यात जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाइल्ड हेल्पलाईनला यश आले आहे. तर बालविवाह लावलेल्या 7 प्रकरणामध्ये 16 जणांवरती विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यात कुठे बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आल्यास सुज्ञ नागरिकांनी 1098 या टोल फ्री क्रमांकावरती माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे. जिल्हा बाल संरक्षण कक्ष तसेच चाइल्ड हेल्पलाईन यांच्या माध्यमातून 1 एप्रिल 2024 पासून ते मे 2025 या 14 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याकडे एकूण 82 प्रकरणांमध्ये बालविवाहाचे जे प्रकरण होते ते बालविवाह थांबवण्यात आलेत. तसेच ज्या प्रकरणामध्ये बालविवाह झालेले होते असे निष्पन्न झाले अशा प्रकरणात बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांच्या मार्फत 7 प्रकरणांमध्ये FIR नोंदवण्यात आले. संबंधितावर कायदेशीर कार्यवाहीबाबत पुढील कार्यवाही चालू आहे. जनतेला काय नेमकं आवाहन करा? जनतेला आव्हान आहे की बालविवाह ही जी एक कुप्रथा आहे यातून मुलींना आरोग्य, शिक्षण तसेच त्यांच्या सामाजिक जी वाढ आहे तर त्याच्यामध्ये विपरीत परिणाम होते. समाजावर याचा दुर्गामी परिणाम आपल्याला बघायला मिळतोय, दुष्परिणाम बघायला मिळतोय. तर माझं जनतेला आव्हान आहे की बालविवाह थांबवणे ही सर्वांची एकत्रित जबाबदारी आहे. सर्व समाजातील घटकांनी यासाठी सहकार्य करावे व आपल्या परिसरात कुठेही अशी घटना घडल्याचे आपल्या निदर्शनात येत असल्यास 1098 या चाइल्डलाईनच्या क्रमांकावर संपर्क साधून आपण प्रशासनाला याबद्दल माहिती देण्यात यावी, जेणेकरून त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासन त्यामध्ये कार्यवाही करेल व संबंधित ज्यांनी पण तक्रार दाखल केली असेल त्यांची माहिती गोपनीय ठेवली.